कहानी पग पग प्यारे। दंगल 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 दंगल, सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे। दंगल 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 दंगल। भारतीय जनता पार्टी सांडपाडा नवी मुंबई बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई विजय म्हात्रे व समाजसेवक पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई नमो चषक युवा मोर्चा महाराष्ट्र भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन सांडपाडा या ठिकाणी करण्यात आले होते। पांडुरंग आमले यांच्या वतीने जंगी कुस्ती सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। कुठेतरी कुस्तीचा सामना व खेळाडू वंचित राहिला आहे आणि त्यासाठी त्या खेळाडूंना एक न्याय मिळावा म्हणून पांडुरंग आमले यांनी एक छोटा प्रयत्न करत खेळाडूंसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे। यावेळी प्रामुख्याने बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे या देखील उपस्थित होत्या। सहभागी झालेल्या खेळाडूंना आकर्षक पारितोषिक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। आमचे समाजसेवक पांडुरंग आमले, त्यांचे सगळे सहकारी, सगळ्या महिला, आमच्या भगिनी, सर्व कार्यकर्ते मिळून आज इथे नमो चषकाचं उद्घाटन झालेलं आहे आणि कुस्ती संपूर्ण महाराष्ट्रातून कुस्तीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खेळणारी मुलं आणि मुली इथे आलेले आहेत आणि ते घडवण्याचं काम आज पांडुरंग आमले इथे करत आहे। आज आमच्या भारतीय जनता पार्टीने दिलेले हे चषक कार्यक्रम तो यशस्वीरित्या पांडुरंग आमलेंनी ते पार पाडलेला आहे आणि या मुलांना आम्ही प्रोत्साहन आणि उत्साह त्यांचा वाढवण्याचं काम केलेलं आहे। हजारो विद्यार्थ्यांनी आज या नमो चषकमध्ये नव्या मुंबई बेलापूर मतदारसंघात प्रत्येक विषयामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि आमलेसारखे कार्यकर्ते असल्यामुळे ठिकठिकाणी आज वेगवेगळे कार्यक्रम होऊन ही जी तरुण मुलं आहेत, लहान लहान मुलं आहेत, ही मातीत खेळताना ही महाराष्ट्रातल्या मातीतली उद्या महाराष्ट्राचं नाव राज्यात नाही तर देशात उज्ज्वल करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देते। नमो चषकच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे व आमचे मार्गदर्शक निलेशदादा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून आम्ही आज इथे सांडपाड्यामध्ये अतिशय जंगी असे कुस्त्यांचे सामने भरवलेले आहे। खरोखरच आज तुम्ही बघाल तर पूर्ण भारतभर क्रिकेटचं सगळ्यांना खूळ आहे, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, हॉकी आहे, परंतु कुठेतरी हा कुस्त्यांचा सामना वंचित राहिला आणि खेळाडू वंचित राहिलेला या खेळाडूंना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न आणि आमचं भाग्य आहे की आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे। आज या संधीचा फायदा घेऊन आम्ही सांडपाड्यातील आमचे खेळाडू त्याचप्रमाणे मुंबई नवमुंबईतील अतिशय चांगले मल्ल इथे हजर झालेले आहेत आणि त्यांचा खेळ आपल्याला दाखवत आहेत आणि खरोखरच आमच्या सांडपाड्यामध्ये सुद्धा एक अतिशय चांगली अशी तालीम आहे, जी तालीम आमच्या आजचे संयोजक आमचे दळवी साहेब असतील, शेवाळे साहेब असतील, गोळे साहेब असतील, या सगळ्यांचे मार्गदर्शक रासकर साहेब असतील, यांच्या मदतीने आज आम्ही हा इथे चांगल्या प्रकारे आखाडा भरवलेला आहे आणि याचा फायदा पुढील काळामध्ये आमच्या सांडपाड्यातील हे मल्ल आहेत त्याचप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रातील नवी मुंबईतील मल्ल आज इथं आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आहे। अतिशय शांतप्रमाणे हा आपला आखाडा चाललेला आहे। आपल्या सांडपाड्यातील सर्व नगरवासीय या खेळाचा आनंद घेत आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा अशा जंगी सामने आम्ही नक्कीच भरू याची तुम्हाला सगळ्यांना आम्ही शाश्वती देतो आणि ताईंनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे की याच जागेवरती त्या आपल्या सांडपाड्यासाठी एक भव्य दिव्य अशी तालीम उभारून देणार आहे आणि खरोखरच त्यांनी दिलेलं हे आश्वासन त्या नक्कीच पूर्ण करतील, कारण त्यांनी जे बोलतात ते करतात अशी त्यांची खाती आहे आणि त्या नक्कीच करतील आणि आमच्या सांडपाड्याचं हे भाग्य आहे की ताईंच्या तोंडातून गेलेला शब्द आणि इथे होणारी पुढील तालीम ही लवकर तुम्हाला बघायला भेटेल। धन्यवाद। रांगडा खेळ आता हळूहळू मागं पडायला लागले, त्या कुस्तीला उत्तेजन देण्यासाठी आमले साहेबांनी नमो चषक नावाचं हे कुस्ती मैदान भरवले। त्यामुळं ह्या लोप पावत चाललेल्या रांगड्या मातीतील हा खेळ, रांगडा खेळ परत एकदा त्याला उभार येईल, आणखीन चांगले दिवस येतील आणि आम्ही आमलेदादांना पण हा खेळ आवडतो। हा सगळ्यांच्या आवडीचा खेळ आहे, महाराष्ट्रातले सगळ्यांचा रांगड्या मातीतला। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाईद शाहसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई।